मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवछत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळांकडे 18 कारखाने आणि 12 महल यांची जबाबदारी होती. त्या 18 कारखाने असे: 1 खजिना, 2 जवाहरखाना, 3 अंबरखाना म्हणजे हत्तीचे सामान, 4 सरबतखाना म्हणजे औषधे, 5 तोफखाना, 6 दफ्तरखाना, 7 जामदारखाना म्हणजे सर्व प्रकारची नाणी, 8 जरादखाना शेती, 9 मुतबकखाना, 4 उस्त्रखाना, 11 नगारखाना, 12 तालीमखाना, 13 पिलखाना, 14 फरासखाना, 15 अब्दारखाना, 16 शिकारखाना, 17 दारूखाना आणि 18 शरदखाना. याशिवाय 12 महल होते ते असे: पोते म्हणजे खजिना, 2 सौदागर म्हणजे माल, 3 पालखी, 4 कोठी, 5 इमारत, 6 बहिर्ला म्हणजे रथ, 7 पागा, 8 शेरी, 9 दरुणी म्हणजे अंतपूर, 10 थट्टी म्हणजे खिलार, 11 टांगसाळ, 12 छबिना. 18 कारखाने हे दौलतीच्या मालकीचे व 12 महल हे राजाच्या मालकीचे असत. दरुणी महालाच्या कामकाजाकरता दिवाण नेमलेला असे. चिटणीस फडणीस यांनी आपापल्या दरखान्याचे कागद लिहावे, त्यावर निशाण चिन्ह दिवाणाने करून त्यास समजून हुजूर मोर्तब समक्ष करावे, अशी त्याकाळी पद्धत होती. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी